असताना आणि सकाळच्या सामन्याच्या अग्रलेखामध्ये मुंबईतलं असलेलं प्रदूषण याबद्दल एक अग्रलेख लिहून आमच्या सरकारवर आणि आमच्या नेतृत्वावर टीका केलेली आहे. मुंबईच्या वाढत्या प्रदूषणाबद्दल आमचे सरकार गंभीरतेने घेतच आहे, ते गंभीर आहेतच, आणि त्या बाबतीची उपाययोजना पण करून मुंबईकरांना मोकळ्या हवेचा श्वास कसा घेता यावा या दृष्टिकोनातून आमचं राज्य सरकार, महापालिका या सगळ्या गोष्टी काम करत आहेत. पण मुंबईच्या प्रदूषणाची तुम्हाला इतकी चिंता आहे, मुंबईमध्ये मुंबईकर घुसमटतायत ह्याची तुम्हाला चिंता आहे, पण उभाटामध्ये जे प्रदूषण वाढत चाललेलं आहे, लोक किंवा निष्ठावान सैनिक जे उरले आहेत 2-4, त्यांचा पण श्वास बंद होत चाललेला आहे, घुसमटत चालले आहेत. त्याबद्दल तुम्हाला अग्रलेख लिहायसारखा वाटला नाही. ज्या नवीन कार्यकारिणीमध्ये जे काही नवीन नेते मंडळी आणि हे सगळे जे जाहीर झालेले आहेत, माझ्या हातामध्ये शिवसेनेचा मूळ शिवसेनेचा कॉन्स्टिट्यूशन आहे आणि त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कार्यकारिणी कशी जाहीर करावी, कोणी जाहीर करावी याबद्दलचे काही नियम कायदे आहेत. आता नियमाच्या अनुसार अगर चालत असलो तर अशी घरात बसून, मातोश्रीमध्ये बसून सामन्यामध्ये छापलेली कार्यकारिणी ही नियमबाह्य कार्यकारिणी आहे. अशा पद्धतीच्या कार्यकारिणीला शिवसेनेच्या मूळ या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काही स्थान नाही. नियमबाह्य सरकार, घटनाबाह्य सरकार बोलणारे स्वतः नियमबाह्य संघटना चालवत आहेत, उरलेला पक्ष चालवत आहेत. कुत्र्याची शेपूट जसा कधीच सरळ होत नाही तसा उद्धव ठाकरेचा कारभार आहे. आता या मूळ कॉन्स्टिट्यूशन मध्ये सरळ काही गोष्टी स्पष्ट लिहिलेल्या आहेत. आता उदाहरण याच्यामध्ये लिहिले की प्रतिनिधी सभा घेतल्यानंतरच तुम्ही नेते, उपनेते, सचिव नेमू शकता. आता हल्ली झालेल्या कार्यकारिणीच्या पद जाहीर जी झाली त्याची प्रतिनिधी सभा कधी झाली, कुठे झाली, कोण उपस्थित होतं, कोणी कोणाला निवडलं, कोणी अनुमोदन दिलं, या काहीच थानपत्ता नाही. म्हणजे राज्य कार्यकारिणी आणि राष्ट्रीय कार्यकारिणी नेमण्याचे अधिकार हे प्रतिनिधी सभेला आहे. अशी कुठलीही पद्धतीची सभा या लोकांनी घेतली नाही. फक्त काँग्रेस आणि शरद पवारजींचा गट ह्यांचे विचार चालवणारे काही कंत्राटी कामगार नेमलेले आहेत. काही लोकांना कंत्राट दिलेले आहेत, या संजय राजाराम राऊत सारखे. ज्या लोकांच्या नावाने 5 कार्यकर्ते जमू शकत नाहीत अशा लोकांना सचिव बनवलेलं आहे, अशा लोकांना उपनेते केलेले आहेत. ज्या लोकांनी आज अक्षरशः शिवसेना संपवली, या सरदेसाई सारखे, त्या लोकांना सचिव देणार पद दिलंय. जे ह्या दसरा मेळाव्याला 5 कार्यकर्ते आणू शकत नाहीत त्या लोकांना मोठी मोठी पदं दिलेली आहेत. म्हणजे हे जे काय कंत्राट काँग्रेस आणि शरद पवार गटांनी दिलेलं आहे त्या कंत्राटाच्या अनुसार उद्धव ठाकरेजीने
हे त्यांचे हे कंत्राटी कामगार नेमलेले आहेत. त्यांचा मूळ बाळासाहेबांच्या विचाराशी काही लेणं देणं नाही. त्यांचा शिवसेनेच्या विचाराशी लेणं देणं नाही. हिंदुत्वाशी तर काहीच नाही. फक्त एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कशी असते, त्याचे शेअर होल्डर्स कसे असतात, नफा तोटा कशा जमा करतात, त्याप्रमाणे हा नेमलेला विषय आहे. काय आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतने अचानक त्याला वाटलं की आम्हाला परत जेलमध्ये टाकणार आहेत का. मग त्या राखी सावंतांना स्पर्धा देणाऱ्या सुषमाताई त्यांना तर लगेच अश्रू अनावर आल्या. भीती वाटायला लागली की ललित पाटील प्रकरणामुळे आम्हाला आतमध्ये टाकू शकतात. पण आमचा मुद्दा असा आहे की ललित पाटीलला अटक केल्यानंतरच संजय राजाराम राऊतला असं का वाटतंय की त्याला जेलमध्ये जायला लागेल, असं काय बाहेर येणार आहे, ज्याचा थोडासा ट्रेलर काल आमच्या गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी दाखवला. अजून मुख्य चित्रपट दाखवायचा आहे. पण असं काय केलंय हे लोकांनी ज्याच्यामुळे ह्यांना वाटतं की ह्यांना कधीही अटक होऊ शकते. ललित पाटील कोणाच्या गाडीतून भांडूप ते नाशिक पर्यंत त्यांनी प्रवास केलेला, कोण त्याला घेऊन फिरायचा, ही सगळी माहिती आता हळूहळू बाहेर येणार. आणि म्हणूनच आता आजची भीती वाटायला लागली आहे. कधीही परत आर्थरोड जेलमध्ये जाऊन सकाळी 4 वाजता संडासासाठी भांडायला लागेल अशी वेळ परत येणार आहे. आणि म्हणून हा थैथयाट सुरू आहे. म्हणून आमच्या गृहमंत्र्यांवर टीका सुरू आहे. म्हणून हे मोर्चे काढले जात आहेत. हे चोराच्या उलटा बोंबा ज्याला म्हणतात, ते म्हणजे कालचा निघालेला मोर्चा, ते म्हणजे ही अटकेची भीती. म्हणून तुम्ही किती आमच्या गृहमंत्री साहेबांवर, आमच्या देवेंद्रजींवर टीका करा, तुम्ही जे काय कारनामे केलेले आहेत, जो बेहिशोबी मालमत्ता जमवलेला आहे, ड्रग्सचा कारभार, भ्रष्टाचाराचा कारभार, खिचडी चोरी करून, त्यामुळे लवकरच कैदीचा कपडे घालून तुम्ही दिवाळीमध्ये आर्थरोड जेलमध्ये फिरणार, हे नक्की झालेलं आहे. धन्यवाद. निष्ठावंतांचा दसरा मेळावा म्हणून ठाकरे गटाने हा एक टीजर प्रदर्शित केला आहे दसरा मेळाव्याचा. त्या टीजर मध्ये बाळासाहेबांचा काय आवाज विवाद आहे का? म्हणजे ती बाळासाहेबांची सेना नाही. मी एकनाथ शिंदे साहेबांचं टीजर पाहिलं, त्याच्यामध्ये तर थेट बाळासाहेब दिसत आहेत. म्हणजे उभाटा ह्याच्याशी बाळासाहेबांशी काही लेणं देणं नाही, हे स्वतः उद्धव ठाकरे म्हणतायत. आणि मग निष्ठावंतांना कार्यकारिणीमध्ये जागा दिली का? ते मातोश्रीच्याच निष्ठावंतांना तिथे जागा दिली. मग खरे निष्ठावंत आज कार्यकारिणीचे बाहेर, आणि ह्यांच्या चपला आणि भांडी धुणारे हे कार्यकारिणीच्या आत. हे यांच्या निष्ठावंतांचं विश्लेषण. नारायण राणेंना काहीतरी फोन करून धमकी मिळाल्याचं कोण बोललं तुम्हाला? काही बातमी मलाही माहिती कुठे बातमी आली? असं ऐकवत आहे. बातमी कुठे आली सांगा ना मला. मग आता प्रश्नच विचार, मी उत्तरच देणार नाही, कारण हा प्रश्नाचा काय अर्थच नाही. राणे साहेबांना धमकी देणं या उभ्या देशामध्ये कोणाची हिंमत नाही. म्हणून उगाच चुकीच्या बातम्या आणि प्रश्न नको. 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद झाली होती, तेव्हा नारायण राणे असे म्हटले होते की कुणबी प्रमाणपत्राबाबत त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्यानंतर जरांगे पाटील सुद्धा म्हटले की आपल्यातले लोक आपल्याला विरोध करतात, असे एक पत्रप्रवाह केला होता. काय नेमकं तुमचं उत्तर असेल? हे नेमकं समजून घ्या. हे राणे साहेबांनी जे मत व्यक्त केलं, कोणीही मराठा आरक्षणाला विरोध करत नाही. उलट राणे समितीनेच मराठ्यांना आरक्षण दिलं. जे अगोदर कुठल्याच नेत्यांना, जे आज मराठ्याच्या आरक्षणाच्या बाजूने बोलतायत, त्या कुठल्याच नेत्याला मराठ्यांना आरक्षण देण्याचं जमलं नाही. ते राणे साहेबांनी दिलं.
राणे साहेबांनी एवढंच सांगितलं की ज्याला जसं जात प्रमाणपत्र घ्यायचं त्यांनी तसं घ्यावं. कुणबींनी कुणबीच्या पद्धतीने घ्यावं, मराठ्यांनी घ्यावं, 96 कोळींना मराठ्यांना अगर पाहिजे असेल ते घ्यावं, नाही पाहिजे असेल तर नका घेऊ. प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीचे जे काही तुम्हाला जात प्रमाणपत्र पाहिजे ते तुम्ही घ्या. कोण कोणाला थांबवतोय? आणि प्रत्येकाला इथं मराठा आरक्षण हवंय का? जरांगे पाटलांना पण हवंय, राणे साहेबांना पण हवंय, एकनाथ शिंदे साहेबांना पण हवंय, देवेंद्रजींना पण द्यायचं. प्रत्येकाला इथे मराठा आरक्षण द्यायचंय. फक्त राणे साहेबांच्या पत्रकार परिषदेनंतर आपापसात मराठे झुंजले कसे पाहिजेत, भांडणं कशी लागली पाहिजेत, यासाठी प्रयत्न होत आहेत, यासाठी हे अफवा पसरवले जात आहेत. म्हणून जरांगे पाटील असतील, राणे साहेब असतील, हे सगळे हे मराठा समाजाच्या हितासाठी बोलणारे आणि व्यक्त होणारे हे सगळे मराठा समाज बांधव आहेत. जे जरांगे पाटलाच्या जन्मपत्रिकेवर जे मराठा लिहिणार आहे ते माझ्याही जन्मपत्रिकेवर लिहिणार आहे. आम्ही सगळे समाज बांधव आहे. म्हणून आम्हाला आपापसात झुंजवण्यापेक्षा, आम्हाला आपापसात भांडण लावण्यापेक्षा राणे साहेबांनी पण स्पष्ट केलंय की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. फक्त फरक काय आहे हे फक्त त्यांनी सांगितलंय, पण याचा अर्थ इथे कुठंच होत नाही की त्यांना आरक्षण नाही द्यायचं आहे. ज्याला ज्या पद्धतीने आरक्षण पाहिजे, ज्या पद्धतीची स्वतःची कास्ट सर्टिफिकेट त्यांनी तशी घ्यावी ना. कोणाला काय हरकत नाही. कोणाला कुणबी सर्टिफिकेट पाहिजे तर कुणबी घ्यावी, कोणाला 96 कोळी मराठा म्हणून पाहिजे मराठा म्हणून घ्यावे. याच्यात काय चूक आहे, काय वेगळं आहे? तुम्ही एक मागणी केली होती ज्या पद्धतीने नवरात्र उत्सव गर्भामध्ये हिंदूंना प्रवेश जो आहे तो असावा, इतरांना नसावा, आधार कार्ड बघावं असं म्हटलं होतं. नवी मुंबईमध्ये एक पोस्टर लागले की पटेल समाजाच्याच लोकांना प्रवेश, असं एक वक्तव्य समोर आलं. त्यामुळे विरोधकांचं असं म्हणणं आहे की मराठी लोक हिंदू नाहीत का, असा एक मुद्दा जो आहे तो लावून दिला. आमचा आक्षेप ह्या अशा पद्धतीच्या पण फलकांवर आहे. हिंदू म्हणून आपण हिंदुस्थानमध्ये, भारतामध्ये आपण हिंदू म्हणूनच जगलं पाहिजे. मग पटेल, मराठी, सिंधी, गुजराती हे कुठला एक दुसऱ्याला फरक न करता एक हिंदू म्हणून, कारण का आपल्या विरुद्ध होणारं आक्रमण हे जिहादींचं आक्रमण हे हिंदू समाजावर आहे. हे फक्त मराठीवर लोकांवर, फक्त पटेल लोकांवर असं नाही, हिंदू समाजावर होणारे आक्रमण आहे. म्हणून ते आक्रमणाच्या विरुद्ध अगर उभं राहायचं असेल तर अशा पद्धतीचे फलक लावू नये असं आवाहन मी माझ्या हिंदू बांधवांना करेन. रक्षा खडसे यांनी अशी खंत व्यक्त केली की माझं नाव खडसे असल्यामुळे मला कुठेतरी भाजपमध्ये डावललं जात आहे. मी लोकसभेला काही महिन्याचा कालावधी शिल्लक असताना त्या खासदाराचा सर्वोच्च कसं पाहता? मी ते वक्तव्य ऐकलं नसल्यामुळे त्याच्याबद्दल मत व्यक्त करणं चुकीचं आहे. नाना पटोले असं म्हणतात की देवाच्या नावानं भाजपकडून पैशांची लूट सुरू आहे. देवाच्या नावाने पैशाची लूट सुरू आहे. अहो, भाजप जेवढं राम मंदिर असो किंवा आपल्या देवी देवतांसाठी जेवढं भाजप म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता एक राष्ट्रभक्त आणि हिंदुत्वादी कार्यकर्ता म्हणून जेवढं आम्ही आमच्या देवी देवतांचं संरक्षण करतो ना, तेवढं या काँग्रेस जनांना आयुष्यामध्ये 10 पिढ्या 10 जन्म घेतले तरी जमणार नाही. आणि आमच्या देवी देवतांचा अपमान करणाऱ्या जे जिहादी लोकांचं समर्थन हेच काँग्रेसवाले करतात, त्यांना मदत हेच काँग्रेसवाले करतात. जेव्हा ते महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये अशा कुठल्याही केसेस होतात जिथे हिंदू देवी देवतांच्या विरोधात कोणी भूमिका घेणारे जे काही जिहादी असतात त्याला मदत करणारे हे काँग्रेस जन खूप जण आम्हाला ऐकायला भेटतात. म्हणून हिंदू द्वेष्टी लोकांनी, हिंदूंचा द्वेष करणाऱ्या लोकांनी कधी भारतीय जनता पक्षावर आणि संघावर अशी टीका करण्याची हिंमत करू नये. संजय राऊत पुन्हा एकदा असं म्हणतात की गृहमंत्री आणि त्यांचे इंटेलिजन्स जे आहे ते फेल आहे, ते फेल्युअर आहेत. गृहमंत्री साहेबांचं इंटेलिजन्स किती शार्प आहे, की किती टोकाचं आहे हे काल त्यांना त्यांच्या पत्रकार परिषदेमधून संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला कळलंच असेल. म्हणूनच काल रात्री झोपायसाठी उद्धव ठाकरेंना गोळ्या घ्यायला लागल्या असे आम्ही ऐकतोय, किंवा वाईनचा एक एक्स्ट्रा ग्लास कल लागला. कारण का हा जो ललित पाटील आहे त्याला महाविकास आघाडीच्या टायमालाच आशीर्वाद मिळालेला. 14 दिवस पोलीस कस्टडी मिळून पण
त्याचे इंट्रोगेशन होत नाही. एका बाजूला आम्ही जेव्हा पोलीस कस्टडीमध्ये होतो तेव्हा आम्हाला झोपायला जागा नाही, तेव्हा आम्हाला चुकीची औषधं द्यायची, तेव्हा आम्हाला जास्त पोलीस कस्टडीमध्ये कसा त्रास द्यायचा यासाठी उद्धव ठाकरे आदेश द्यायचे. आणि दुसऱ्या बाजूला एका ड्रग माफियाला 14 दिवस कसा आशीर्वाद मिळेल, त्याचं इंट्रोगेशन पण होणार नाही, ससून हॉस्पिटलमध्ये तो कसा आरामात झोपेल ह्याची काळजी घेणारं उद्धव ठाकरेंचंच सरकार होतं. म्हणून लवकरच त्याबद्दल पर्दाफाश होईल आणि मग कळेल फडणवीस साहेबांचं इंटेलिजन्स किती चांगलं आहे. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोकर भरतीचं खासगीकरण कशा पद्धतीनं मागच्या सरकारच्या काळात झालं याचा खुलासा केला. खासदार अरविंद सावंत म्हणतात की लोकांमध्ये भ्रम करण्यात देवेंद्र फडणवीस पटायचा. सत्य सांगणं म्हणजे भ्रम निर्माण करणं हा विषय नाही. महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरेच्या नाकारतेपणामुळेच कंत्राट भरती सुरू झाली. ह्याचा व्यवस्थित पुरावे सकट पर्दाफाश, GR सकट पर्दाफाश काल आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला. आणि म्हणून स्वतःच्या मालकाची इज्जत गेली, वस्त्रहरण झालं, तोंड दाखवायला जागा नाही. म्हणूनच हे अरविंद सावंत सारखे बॅग उचलणारे आणि टेबल साफ करणारे आमच्या देवेंद्रजींवर टीका करण्याची हिंमत करतायत. तुझ्या पहिल्या मालकाला विचार की त्याचं त्यांनी जे काय आमच्या तरुणांचं जे नुकसान केलं हे कंत्राटी भरती सुरू करून त्याच्या सरकारच्या काळात, त्याबद्दल त्याला विचारलं पाहिजे. रोहित पवारांनी संघर्ष यात्रा ही महाराष्ट्रामध्ये न फिरवता मातोश्रीच्या अवतीभोवती फिरवली पाहिजे. कारण का सर्वात जास्त राज्यातल्या तरुणांचं नुकसान कोणी केलं असेल तर ते उद्धव ठाकरेच्या आणि महाविकास आघाडीच्याच सरकारने केलंय, जे काल स्पष्ट झालेलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती समोर आली. त्याचं बघता या भेटी नाही, कारण का महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी फक्त गळ्यामध्ये उद्धव ठाकरेचा अधिकृत पट्टा लावणंच बाकी होतं. मातोश्रीमध्ये बाहेर जाऊन त्यांचा गेट साफ करणंच बाकी होतं. बाकी सगळ्या गोष्टी ते उद्धव ठाकरेच्या सेवेसाठीच होते. कारण का पोलीस कमिशनर कमी, पण उद्धव ठाकरेच्या म्हणजे मिलिंद नार्वेकर पेक्षाही जास्त जवळचं काम तेव्हा संजय पांडे करायचे असं आम्ही ऐकायचो. फार सेवा तेव्हा त्यांनी महाराष्ट्राची आणि मुंबईची केली नाही, पण उद्धव ठाकरेची जास्त केली. आणि म्हणूनच कदाचित काल गुरुदक्षिणा देण्यासाठी तिथे गेले असतील. रामलीला मैदानावर आझाद मैदानावर दसऱ्या दिवशी रामदहन करण्याचं जो काही 48 वर्षापासून मागचा प्रोग्राम चालू आहे, यावर्षी शिंदेचा दसरा मेळावा होता, त्यामुळे कुठेतरी खंडित होते. वर्षा गायकवाड यांनी अशी मागणी केली आहे की जो काय दहन आहे ते दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी करण्याची मागणी केलेली आहे. मात्र सरकारच्या वतीने आता आदेश देण्यात आलेला आहे की 1 दिवस आधी हे दहन करण्यात यावं. वर्षाताई आणि काँग्रेस जणांना अचानक हिंदू देवी देवतां आणि सणांबद्दल फार प्रेम येत आहे. मग महाविकास आघाडीच्या काळात तुमच्या मुख्यमंत्र्यांनी, तुमच्या सरकारने कोविडच्या नावाखाली जे फक्त हिंदू सणांवरच ज्या बंदी घातलेली, जे निर्बंध आणलेले, तेव्हा वर्षा गायकवाड बोलत असताना आम्हाला दिसल्या नाही. तेव्हा अन्य लोकांच्या धर्माचे सगळे कार्यक्रम, सगळे सण फार जोरात निघायचे. मोहरमची मिरवणूक जोरात निघायची, बाकी सगळे बकरी जोरात साजरी व्हायची. फक्त हिंदू सण आल्यावरच कोविड वाढायचा किंवा कोरोनाचे आकडे वाढायचे. आणि हिंदू म्हणजे गणेश चतुर्थी वेळी मूर्ती किती उंचीची असावी, मंडप किती मोठा असावं, तेव्हा वर्षाताईंनी कधी अशा पद्धतीची आक्षेप घेत असताना आम्हाला दिसलं नाही. म्हणून अचानक आलेलं हे ते हिंदू प्रेम, ह्याच्यावर आम्हाला थोडा संशय येतोय. मुंबई का जिक्र किया है प्रदूषण का, कहा है कि मुंबई का प्रदूषण जो है दिल्ली से अलग था, और साथ में ये भी लेख किया है कि केंद्र सरकार के बाद राज्य सरकार में महाराष्ट्र की वो केंद्र एजेंसी को क्यों कर रही है. ऐसे है कि आज सुबह के सामना में जिस तरीके में मुंबई के प्रदूषण के बारे में लिखा है, मुंबई के प्रदूषण कम करने की जिम्मेदारी ये हमारे राज्य सरकार की पूरी तरीके से है. जितना काम आदित्य ठाकरे ने अपने नाइट लाइफ के प्रदूषण कम करने में जितना वक्त निकाला, उससे ज्यादा काम हमारी सरकार मुंबई के प्रदूषण कम करने के लिए काम कर रही है.
इसलिए तो कल मुंबई के कमिश्नर ने, बीएमसी कमिश्नर ने एक डिसीजन लिया है कि कोई भी कंस्ट्रक्शन के वक्त कितना अगर पोल्यूशन करता हो तो उसको परमिशन हम देंगे नहीं। ये काम आदित्य ठाकरे और महाविकास आघाड़ी के सरकार के वक्त हुआ नहीं ऐसा निर्णय। और संजय राजाराम राउत ने मुंबई के प्रदूषण के बारे में सोचने के पहले उनके जो कई बची हुई जो शिवसेना है जिसको उबाटा कहते हैं, उसके अंदर जो बढ़ता हुआ जो प्रदूषण है, जिस तरीके से उनके जो कोई नए पोस्ट होल्डर्स को पद दिया गया है, नया नेता बनाए गए हैं, उपनेता बनाए गए हैं, और उसके वजह से जो प्रामाणिक निष्ठावान शिवसैनिक है वो जो बड़े पैमाने पे नाराज हुए हैं। शिवसेना की घटना मेरे पास है, कॉन्स्टिट्यूशन मेरे पास है। कोई भी इस तरीके की कार्यकारिणी कमिटी, प्रतिनिधि सभा, रिप्रेजेंटेटिव मीटिंग लेने के सिवाय आप अपॉइंट कर सकते नहीं। ये शिवसेना का कॉन्स्टिट्यूशन कहता है, जो मेरे आज हाथ में। अगर शिवसेना के कॉन्स्टिट्यूशन में अगर इस तरीके की परमिशन नहीं तो ये सारा इलीगल काम चल रहा है उबाटा के नाम पे। तो संजय राजाराम राउत ने पहले उसके उबाटा में जो चालू हुआ जो प्रदूषण है वो कम करना चाहिए, फिर मुंबई की जिम्मेदारी और महाराष्ट्र की जिम्मेदारी हम पे छोड़ दो, उसके लिए आपकी जरूरत नहीं है हमको। सर, परसों संजय राउत एक और आरोप लगाया कि दलित पार्टी को ड्रग्स माफिया गिरफ्तार ने उसको लेकर मैंने कहा कि महाराष्ट्र के कुछ मंत्री और कुछ विधायक, टोटल 6 लोगों ने नाम लिया था, किसी क्रिकेट 6 विधायक जो है हफ्ता लेकर संजय राउत के बयान को किस तरह लेकर? देखिए, संजय राउत को आरोप करना है तो संजय राउत को उसको पुरावा प्रूफ भी देना चाहिए। आरोप करना है तो मैं ये भी कहूंगा ना कि दाऊद और उद्धव ठाकरे के बहुत अच्छे संबंध है। मुंबई का सारा ड्रग्स का पैसा हफ्ते के नाम पे मुंबई जब भी उद्धव ठाकरे सीएम तभी उनके पास भेजा जाता था, उसकी भी चौकसी होनी चाहिए। हमने भी आदित्य ठाकरे के सुशांत सिंह और दिशा सालियान के मामले में काफी बार एलिगेशन किए हैं, प्रूफ के साथ एलिगेशन किए हैं। अब तो कोर्ट में वो मामला चालू हो गया है। आदित्य ठाकरे इतने डर गए हैं कि उन्होंने कैविएट दाखिल किया है। और मेरी ये भी मालूमात है, जिसको आप क्रॉस चेक करो, कि दशहरा के बाद आदित्य ठाकरे शायद देश छोड़ के जा सकते हैं अरेस्ट को टालने के लिए, क्योंकि उनको डर है कि सुशांत सिंह और दिशा सालियान के मामले में उनको अरेस्ट हो सकती है। इसे दशहरा मेलावे के बाद उनकी फ्लाइट की टिकट तैयार रखी गई है ताकि वो देश छोड़ के जा सकते हैं, क्योंकि उनको डर है कि जिस एंगल से वो कोर्ट में केस चालू है उनको कल अरेस्ट हो सकता है। इसलिए मैं संजय राजाराम राउत को कहूंगा कि ललित पाटिल को अरेस्ट होने के बाद ही उनको इतना क्यों लग रहा है कि वो खुद भी अरेस्ट हो सकते हैं? क्यों सुषमा जी उसके अरेस्ट के बाद ही रोना चालू कर रही है? इसका मतलब यही है कि चोर के दाढ़ी में तिनका है। उन्होंने एक और जिक्र किया है दलित पार्टी की गिरफ्तारी के, उन्होंने जिक्र किया कि अगर देवेंद्र फडणवीस दावा कर रहे कि दलित पार्टी जो है नासिक के वहां की सूचना के चीफ थे, तो वो ये भी दावा करे कि 1992 में ब्लास्ट हुआ या ट्रेन ब्लास्ट हुआ उसमें दाऊद और छोटा राजन बीजेपी के अध्यक्ष रहेंगे या सेक्रेटरी रहेंगे, ऐसा वो दावा कर रहे हैं। और ये भी कह रहे हैं कि कहीं ना कहीं बीजेपी होम मिनिस्टर की फेलियर भी है। संजय राउत जी ने जो 93 बॉम्ब ब्लास्ट के बाद जो दाऊद और छोटा शकील और अबू सालेम का जो नाम लिया है, उसका सही उत्तर अगर उनको ढूंढना हो तो तभी सेंट्रल गवर्नमेंट ने एक वोरा कमेटी रिपोर्ट निकाली थी। उस वोरा कमेटी रिपोर्ट में सब कुछ सच्चाई लिखी है जो संजय राउत ने पढ़नी चाहिए कि बॉम्ब ब्लास्ट में दाऊद के साथ किसके संबंध थे, कौन से कांग्रेस के लीडर दाऊद के टच में थे, किसको फोन कॉल आते थे। ये सारी की सारी मालूमात वोरा कमेटी के रिपोर्ट में है, जिसको संजय राउत ने पढ़ना चाहिए और फिर हमारे बीजेपी के लीडर्स के ऊपर आरोप करना चाहिए। क्योंकि जिस वोरा कमेटी के रिपोर्ट ने स्पष्ट लिखा है कि कौन से कांग्रेस के पॉलिटिशियंस के संबंध दाऊद के साथ थे, वो पढ़ने के बाद मुझे विश्वास है संजय राउत कभी भी बीजेपी और दाऊद का संबंध दिखाएंगे नहीं। इसलिए तो ललित पाटिल जब भी महाविकास आघाड़ी के टाइम पे अरेस्ट होता है तभी 14 दिन उसको पीसीआर दिया जाता है, और पीसीआर में उसका एक दिन भी इंट्रोगेशन होता नहीं है, और फिर उसको एमसीआर दिया जाता है।
इसको बोलते हैं उद्धव ठाकरे की गवर्नमेंट और अनिल देशमुख होम मिनिस्टर। और जब भी हमारी महायुति की सरकार आई तो सिर्फ ललित पाटिल को अरेस्ट किया नहीं, उसके बाद उसका सही तरीके से इंट्रोगेशन चल रहा है, उसके साथ किसके किसके संबंध है, वो किसके किसके साथ भांडुप से लेके नासिक तक गाड़ी में गया है, ये सारे के सारे प्रूफ हमारे होम मिनिस्ट्री के पास है। कल तो हमारे देवेंद्र जी ने सिर्फ ट्रेलर दिखाया कि 14 दिन तुम इंट्रोगेशन भी कर नहीं सकते। जब भी असली पिक्चर रिलीज होगी तभी ये सारे के सारे जो आरोप करने वाले जो लोग हैं ना, वो सारे के सारे लोग आपको आर्थर रोड जेल में डांडिया खेलते हुए दिखेंगे। सर, हमने देखा था फडणवीस जी ने कल एक प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने कहा कॉन्ट्रैक्ट भर्ती सिस्टम जो महाविकास आघाड़ी ने लागू किया उसको हम रद्द करते हैं। इस फैसले के बाद महाविकास आघाड़ी कई नेता जो है प्रकार आरोप लगा रहे हैं, उनके इस आरोप को हालांकि अरविंद सावंत ने भी कई आरोप लगाए कि सरकार कहीं ना कहीं लोगों को भ्रम पैदा करने की कोशिश कर रही है। और कल जो हमारे देवेंद्र फडणवीस जी ने जो पत्रकार परिषद ली उसमें जो डॉक्यूमेंट बताए वो तो गवर्नमेंट जीआर थे, वो तो उद्धव ठाकरे जब भी मुख्यमंत्री थे महाविकास आघाड़ी के वक्त के गवर्नमेंट जीआर थे वो। अभी वो गवर्नमेंट जीआर तो हम लोग झूठे नहीं दिखा सकते, सच्चाई का आधार लेके हमारे देवेंद्र जी ने कल जो जो सच्चाई बताई है, इसके वजह से इनका असली चेहरा कांग्रेस और ये जो कोई लोग हैं शरद पवार गुट के और ये जो उबाटा वाले, इनके सब लोग का वस्त्रण हो चुका है। ये सारे देश के सामने, महाराष्ट्र के सामने नंगे हो गए और इसलिए इनको हमको ऊपर बेचूर आरोप करना है। इनको अगर हिम्मत होगी तो उनको बोलना चाहिए कि जीआर फिर महाविकास आघाड़ी के वक्त क्यों निकाला, क्यों तभी कॉन्ट्रैक्ट पे आप लोग ने भर्ती शुरू की, उसका जीआर क्यों आज जैसे हम लोग ने हिम्मत दिखाई वो जीआर रद्द करने की, वो उद्धव ठाकरे के गवर्नमेंट ने क्यों नहीं दिखाई वैसी हिम्मत। यही फर्क है। तो महाराष्ट्र के अध्यक्ष कांग्रेस के अध्यक्ष नाना पटेल ने आज सुबह प्रेस कॉन्फ्रेंस किया, दलित पार्टी पर उन्होंने मुद्दा उठाया कि बीजेपी कई सारी चीजों को छुपाना चाहती है, इसलिए इनको गिरफ्तार करके साथ ही उन्होंने ये भी कहा है कि बीजेपी जो है हिंदू देवताओं के या मंदिर को आड़ के पैसे कमाते हैं, मतलब लोगों से पैसे आएंगे। पहला प्रश्न जो है कि अगर ललित पाटिल को हमको छुपाना होता, भगाना होता, तो हम उद्धव ठाकरे के सरकार जैसे उसको 14-14 दिन उसको पीसीआर में रखते और उसका इंट्रोगेशन भी नहीं करते। हम जैसे लोगों को तभी अरेस्ट उद्धव ठाकरे गवर्नमेंट ने किया था, तभी हम जब भी पीसीआर में थे तभी हमको खाना वक्त में दिया नहीं जाता था, सोने नहीं दिए जाते थे, तभी हमको गलत तरीके से इंजेक्शन देके मार डालने की भी कोशिश हुई है। मगर वीआईपी ट्रीटमेंट किसको मिल रहा था तभी? ललित पाटिल को। पर हमारी सरकार आने के बाद जो ये कांग्रेस और शरद पवार गुट और ये जो उबाटा के नेताओं की जो सच्चाई बाहर आ रही है ना, इसलिए तो संजय राउत को डर लग रहा है कि वो जेल वापस जा सकता है। इसलिए तो सुषमा अंधारी जी को बिना ग्लिसरीन के आंसू बाहर आ रहे। इसलिए तो ये सब डर का माहौल क्यों तैयार हुआ है, क्योंकि उनको मालूम है आज नहीं तो कल जब भी ललित पाटिल जब मुंह खोलेगा तो ये सारे के सारे आर्थर जेल में डांडिया खेलते आपको दिखेंगे। और हिंदू देवी देवताओं के बारे में तो कांग्रेस जनों ने तो बात भी नहीं करना चाहिए, क्योंकि जब भी हिंदू देवी देवता का अपमान हुआ है और जो जिहादियों ने हिंदू देवी देवता का अपमान किया है उनको समर्थन करने का काम ये कांग्रेस के नेताओं ने किया है। आप कर्नाटक में हालत देखो, कर्नाटक में जो हिंदू मंदिरें हैं उसके बाहर जब भी पाकिस्तान जिंदाबाद के नारे दिए जाते हैं तभी उनको अरेस्ट करते नहीं है। जब भी महाराष्ट्र में इनकी जब सरकार थी तभी हमारे कोई भी हिंदू फेस्टिवल मनाने की इनको ये लोग परमिशन देते नहीं थे कोरोना के नाम पे। मगर दूसरी तरह इनके मोहर्रम, ईद ये बहुत बड़े पैमाने पे सेलिब्रेट करते थे। इसका अर्थ ही है कांग्रेस ये हिंदू द्वेषी पार्टी है, इनको हिंदुओं के खिलाफ इनकी पार्टी है, इनको सिर्फ जिहादियों के हिसाब से इनको हमास का समर्थन करने वाली ये कांग्रेस पार्टी है। आदित्य ठाकरे जे आहेत ते दसरा मेळाव्यानंतर परदेशात जातील असं म्हटले, का नेमकं कारण काय? जी केस जी आज दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूतची जी केस जी आज कोर्टामध्ये सुरू आहे त्याच्यामध्ये नाईलाजाने ज्यांना कॅव्हिट दाखल करायला लागलं। म्हणजे एवढ्या वर्षापासून आम्ही बोलतोय की आदित्य ठाकरेचं नाव आहे आणि हे बोलतायत की त्याच्यात काहीच नाहीये, मग आदित्य ठाकरेला कॅव्हिट का दाखल करायला लागलं? अगर ती आत्महत्या होती, अगर ती हत्या नव्हती मग कॅव्हिट का दाखल केली? आणि माझ्या माहिती अनुसार ज्या दिशेने ती केस चालली आहे आणि ज्या पद्धतीचे पुरावे
संबंधित लोकांनी कोर्टामध्ये दाखवण्याची तयारी दाखवली आहे. ह्यांना अटकेची भीती निर्माण झालेली आहे. दसरा मेळाव्यानंतर ह्यांची बाहेरगाव किंवा लंडन असो, साऊथ आफ्रिकेची तिकीट तयार आहे. हे कधीही देश सोडून जाऊ शकतो आदित्य ठाकरे, अशी माहिती माझ्याकडे आहे. सर एक और सवाल आना चाहिए। मुंबई में कल देखा हमने पाकिस्तान के सपोर्ट में पाकिस्तान फ्री हो इस तरह का नारा मुंबई में दिया गया। हालांकि हम देख रहे सरकार ने प्रधानमंत्री की तरफ से इजराइल को समर्थन की बात की, शरद पवार ने इसको लेकर विरोध किया था। कल के प्रदर्शन को लेकर आप किस तरह से देख रहे हैं? हालांकि कई हजारों की संख्या में लोग इकट्ठा होते हैं। पैलेस्टाइन और हमास के जो समर्थन करेंगे हमारे देश में, भारत देश में, उनको हमास के पास ही भेजना चाहिए। उनको यहाँ रहने का अधिकार नहीं है। अगर इस तरीके के विरोध के प्रदर्शन कहीं भी होते रहेंगे तो उनको वापस अपने घर पे दो पैरों पे जाने नहीं देना चाहिए। क्योंकि जो हमारे देश विरोधी ताकतें हैं, अगर हमारे देश के पंतप्रधान ने अगर इजराइल का समर्थन किया है और आतंकवादियों के खिलाफ भूमिका ली है, और कोई भी हमारे मुंबई और महाराष्ट्र और देश में खड़े रह के अगर इस तरीके के ताकतों को अगर मदद कर समर्थन करने के लिए अगर जो एकजुट होते रहेंगे तो उनको हमारे देश में रहने का अधिकार नहीं है। उनको वापस दो पैरों पे उनको घर पे जाने नहीं देना चाहिए।